नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा पोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ या भारतीय संविधानातील घटकाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। राजघटनेने घालून दिलेल्या संसदीय प्रणालीत पद्धतीमध्ये राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख आहे आणि पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख आहे। भारतीय राजघटनेने ब्रिटिश धर्तीवर आधारित आपली संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। या पद्धतीत राष्ट्रपती हे केवळ नामधारी प्रमुख आहेत, तर पंतप्रधान हे देशाचे वास्तविक प्रमुख असतात। राजघटनेच्या कलम 74 ते 75 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ स्थिती आणि पंतप्रधानाच्या नियुक्तीबाबत स्पष्ट तरतुदी करण्यात आली आहेत। राष्ट्रपती हे राष्ट्राचे प्रमुख असतात, तर पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात। आता कलम 74 मध्ये राष्ट्रपती त्यांचे कार्य करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी व सहाय्य करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल असं सांगितलेलं आहे। 42वी घटनादुरुस्ती केली 1976 मध्ये आणि राष्ट्रपती त्यांची कामे करण्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करतील अशी तरतूद केली। मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतींना बंधनकारक असेल असं 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये सांगण्यात आलं। पण 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये झाली आणि राष्ट्रपती मंत्रिमंडळात दिलेल्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यास सांगू शकतो, पण पुनर्विचार करून मिळालेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीला काम करावेच लागते। हा पुनर्विचार पाठविण्याचा अधिकार हा 44व्या घटनादुरुस्तीने जरी दिला तरी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय व सहाय्याशिवाय राष्ट्रपती कार्यकारी अधिकार वापरू शकत नाहीत आणि सल्ल्याबाबत कुठल्याही न्यायालयात प्रश्न विचारता येत नाही। राष्ट्रपतीला जो सल्ला दिलाय पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळानं, त्याबद्दल कुठल्याही न्यायालयात प्रश्न विचारता येत नाहीत। मग पंतप्रधानाचं प्रमुख कार्य काय असतं, तर पंतप्रधान हे भारताच्या केंद्र सरकारचे प्रमुख असतात, हे आपल्याला माहीत आहे। त्यांची नियुक्ती लोकसभेतील बहुमताचे समर्थन असलेल्या नेत्याची नियुक्ती राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून करत असतात, हे पण आपण कलम 74 मध्ये पाहिलं। मग यांचं प्रमुख कार्य काय, तर मंत्रिमंडळाची निवड करणे आणि त्यांच्यात खात्याचे वाटप करणे हे पंतप्रधानाचं कार्य आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणे हे सुद्धा पंतप्रधानाचं कार्य आहे आणि राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कोण कार्य करतं, तर ते पंतप्रधान करत असतात आणि देशाच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाची भूमिका सुद्धा पंतप्रधानच निभवत असतात। यानंतर कलम 75 राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करील आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपती करतील। मंत्र्यांचा कार्यकाळ राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असेल। राष्ट्रपतीची मर्जी म्हणजे जोपर्यंत त्यांच्यामध्ये बहुमत असेल तोपर्यंत। मंत्रिमंडळ संयुक्तरित्या लोकसभेला उत्तरदायी असेल। राष्ट्रपती मंत्र्याला पदाची आणि गुप्ततेची शपथ देतील। हे कलम कोणते आहेत? कलम 75 मध्ये आहे। संसद मंत्र्यांचे भत्ते व वेतन निश्चित करतील। त्यानंतर 91वी घटनादुरुस्ती 2003 मध्ये झाली आणि ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तरतूद करण्यात आली, पंतप्रधानासहित मंत्रिमंडळाच्या सदस्याची संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही। ही खूप महत्त्वाची घटनादुरुस्ती आणि हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट गरजेचंच आहे आणि ते लक्षातच ठेवा। यानंतर कलम 77। आता कलम 77 काय आहे, तर कलम 77 मध्ये भारत सरकारची कामकाज करण्याची पद्धती आणि सर्व निर्णय व कृती राष्ट्रपतीच्या नावाने केल्या आहेत हे अभिव्यक्त
करणारं कोणतं कलम? तर कलम 77. आता कलम 78मध्ये पंतप्रधानाचं कर्तव्य देण्यात आलेलं आहे. पंतप्रधानाचं कर्तव्य काय आहे? तर राष्ट्रपतीला संघराज्याच्या प्रशासकीय कारभारासंबंधी आणि अधिनियमाच्या प्रस्तावासंबंधी मंत्रिमंडळाने घेतलेले जे काही निर्णय आहेत ते कळविणं हे पंतप्रधानाचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर संघराज्याच्या कामकाजाच्या प्रशासकीय आणि कायद्याच्या प्रस्तावाविषयी राष्ट्रपती मागेल ती माहिती देणं हे पंतप्रधानाचं कर्तव्य राहील. ज्या बाबतीत मंत्र्यांनी निर्णय घेतला आहे पण मंत्रिमंडळाने त्यावर विचारविनिमय केलेला नाही असा विषय राष्ट्रपती तसे सुचविल्यास पंतप्रधानाला मंत्रिमंडळाचा विचार घेणं हे गरजेचं ठरतं. ही सर्व पंतप्रधानाची कर्तव्य कलम 78मध्ये आहेत. यानंतर कलम 88. आता कलम 88 काय आहे? तर गृह संदर्भातच्या मंत्र्यांचे हक्क. मंत्र्यांना व महान्यायवाद्यांना संसदेच्या कामकाजात भाग घेणे, आवाज देणे पण मत देण्याचा अधिकार आहे का? तर नाही. ज्या कोणते समितीचे अध्यक्ष काही असो, मंत्रिमंडळ हे गृहात भाग घेऊ शकतात पण ते मतदान करू शकतात का? तर नाही. प्रत्येक मंत्री आणि भारताचा महान न्यायवादी यांना कामकाजात सहभाग होऊ शकतात पण ज्या सभागृहात ते सहभागी आहेत तेथेच ते मतदान करू शकतात, अन्यथा ते मतदान करू शकत नाही. जसं की लोकसभेचा जर मंत्री राज्यसभेच्या कामकाजात भाग घेऊ शकतो, तिथं ते बोलू शकतो पण मतदान करू शकतो का? नाही. त्याचप्रमाणे राज्यसभेचा मंत्रीसुद्धा लोकसभेच्या कामकाजात भाग घेऊ शकतो, बोलू शकतो पण मतदान करू शकत नाही. ही खूप महत्त्वाची तरतूद आहे आणि ही महत्त्वाची तरतूद लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल अधिक माहिती. आता केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल कलम 74 मध्ये सांगितले की राष्ट्रपतींना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल ज्याचे प्रमुख पंतप्रधान असतील. मग या मंत्रिमंडळाचे किती स्तर आहेत? तर या मंत्रिमंडळाचे 3 स्तर येतात ज्यामध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि राज्यमंत्री असं येतात. तर कॅबिनेट मंत्री हे सर्वात महत्त्वाच्या खात्याचे प्रमुख असतात. जसं की संरक्षण, गृह, परराष्ट्र, अर्थ ही सर्व महत्त्वाचे निर्णय कॅबिनेट बैठकीत घेतले जातात आणि ते कॅबिनेट मंत्र्यांचं कार्य आहे. त्यानंतर राज्यमंत्री, मिनिस्टर ऑफ स्टेट्स इंडिपेंडन्स चार्ज म्हणजे काय? तर स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्री. या मंत्र्यांकडे लहान खात्याची स्वतंत्र जबाबदारी असते. ते सहसा कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहत नाहीत. आणि दुसरे राज्यमंत्री म्हणजे कोण? तर हे कॅबिनेट मंत्र्यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी नेमलेले राज्यमंत्री असतात. असे 3 प्रकारचे मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे स्तर आपल्याला सांगता येतील. यानंतर पंतप्रधान कार्यालय. आता पंतप्रधान कार्यालय काय आहे? तर त्याला आपण PMO ऑफिस म्हणतो. मग याची आपल्याला जराशी माहिती असणं गरजेचं आहे. जसं की स्वातंत्र्यापूर्वी याची स्थापना झाली त्यावेळेस याला काय म्हणायचं? तर गव्हर्नर जनरलचे सचिवाचं कार्यालय असं म्हणायचं. त्याची स्थापना ऑगस्ट 1947ला झाली पंतप्रधान सचिवालय म्हणून. मग या पंतप्रधान सचिवालय किंवा PMO ऑफिसचं नाव PMO केव्हा पडलं? तर जेव्हा 1977मध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी या पंतप्रधान सचिवालयाचं नाव पंतप्रधान कार्यालय किंवा PMO ऑफिस केलं. आता 2026मध्ये आपल्या नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी याच कार्यालयाचं नाव सेवा तीर्थ असं केलेलं आहे. मग याचा दर्जा कसा असतो? तर याचा दर्जा हे केंद्र सरकारमधील एक एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल किंवा घटनाबाह्य कार्यालय आहे. संविधानात याचा उल्लेख नाही परंतु भारत सरकारचा जो व्यवहार आहे
किंवा नियम आहे ते 1961 अंतर्गत याला विभागाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. याचं राजकीय प्रमुख म्हणून भारताचे पंतप्रधान असतात, कारण ते PMO ऑफिस आहे आणि त्याचं नाव नरेंद्र मोदीजींनी आपल्या सेवातीर्थ केलेलं आहे. मग याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो, तर प्रधान सचिव हा प्रशासकीय प्रमुख असतो. हे सहसा ज्येष्ठ IAS अधिकारीच असतात आणि ते PMOचे संपूर्ण प्रशासन आणि त्यांच्या नियंत्रणाखालीच असते. आणि मग या PMO कार्यालयाचं किंवा सेवातीर्थ कार्यालयाचं मुख्य कार्य काय, तर पंतप्रधानात त्यांच्या सर्व सरकारी जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सचिवालयीन मदत करणं हे या PMOचं किंवा सेवातीर्थ कार्यालयाचं प्रमुख कार्य आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग व राज्य सरकार यांच्यात महत्त्वाचं जे काही धोरण असेल त्याचा समन्वय कुठलं विभाग सांभाळते, तर ते विभाग आहे सेवातीर्थ कार्यालय. आणि याला विभागाचा दर्जा केव्हा भेटला, तर 1961 अंतर्गत जे काही नियम आहेत तेव्हा याला भेटल्यात. या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या एक एक लाईन आणि एकेका ओळीवर खूप प्रश्न आलेले आहेत. त्याचबरोबर शेवटचं पण या सर्व कार्या इतकंच महत्त्वाचं कार्य कुठलं आहे, तर परराष्ट्र मंत्रालयासोबत मिळून पंतप्रधान कार्यालय देशाच्या आंतरराष्ट्रीय संबंधाची सुद्धा दिशा देत असतं किंवा दिशा सांभाळत असतं.